प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे आणि सरकारला जोडे मारो आंदोलन महाविकास आघाडीने सुरू केलेलं आहे। महाविकास आघाडीतले सगळे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि सरकारचा ते निषेध करतात। कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले असून सरकारचा निषेध केला जातोय। सरकारने हा पुतळा उभारताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला। आपल्या जवळच्या लोकांना या पुतळ्याचं कंत्राट दिलं। जेवढा मजबूत पुतळा इकडे उभारणं अपेक्षित होतं तितका मजबूत पुतळा इकडे उभारला गेला नाही असा हा सरकारचा आरोप आहे आणि त्यामुळेच हा पुतळा कोसळला, ज्याला केवळ हे सरकार जबाबदार असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, रिगल सिनेमाच्या चौकापर्यंत मोर्चा पोहोचलाय। गेटवे ऑफ इंडिया जवळ मोर्चा पोहोचल्यानंतर पुढचं पाऊल काय असेल? अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या इथे हा सगळा मोर्चा पोहोचतोय। आपण बघतो सर्व नेते इथे पोहोचत आहेत आणि मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते पदाधिकारी जमलेले आहेत। अरविंदजी काही मिनिटांमध्ये पोहोचतायत। आता तिथे जोडे मारो आंदोलन केले जाणार। हो, पोलिसांची परवानगी नव्हती, मात्र ज्या प्रकारे मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी हा सगळा मोर्चा जातोय। पोलिसांची परवानगी नव्हती, मात्र तरी सुद्धा अगदी शांततेत हा मोर्चा आता गेटवे ऑफ इंडिया जिथे जाईल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जिथे अभिवादन केलं जाईल आणि तिथे सरकारचा निषेध व्यक्त केला जाणार आहे। इथे बघतोय अरविंद सावंत, अनिल देसाई हे पुढे जात आहेत। त्याच्यानंतर इथे उद्धव ठाकरे आपण बघतोय, नाना पटोले सोबत आहेत आणि मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते इथे या सर्व आपल्या नेत्यांसोबत हातात फलक घेत सरकारचा निषेध व्यक्त करत त्यांचं असं म्हणणं आहे की हे जी काही घटना झाली त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे आणि माफी मागून होणार नाही आणि म्हणूनच आम्ही सरकारच्या विरोधात हे आंदोलन निषेध आंदोलन करत आहोत। आणि त्यामुळे सर्व महत्त्वाचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आपण बघतोय, नसीम खान आहेत, हे सर्व नेते आता इथनं